हॅलो. हां, बोला. नमस्कार मॅडम. हां, नमस्कार. सर बोला ना. जागेसंदर्भात आपल्या नांदेड जिल्ह्याची माहिती द्यायची होती. ओके, ओके. नांदेड आपल्याकडे कुठले आलेले आहे? नांदेड झेडपी? नांदेड झडपी. ओके. मित्रांनो हं. सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश माने आणि आपण पाहतोय की आपल्या या YouTube फॅमिलीच्या माध्यमातून आपण सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यातली जी काही आकडेवारी आहे कॅटेगरी वाईज त्याची आपण माहिती घेतोय आणि याचा आम्हाला चांगला तुमचा रिस्पॉन्स भेटतोय, की प्रत्येकजण आपापला जिल्हा टाकतात कमेंट सेक्शनमध्ये आणि आमच्या जिल्ह्यातली पण माहिती सांगा. मित्रांनो आम्ही हा याच्यासाठी प्रयत्न करतोय, की तुम्हाला कळावं, की सध्या शिक्षक भरतीमध्ये नक्कीच तुमचं फ्युचर आहे. सोबतच आता नवनवीन जी-आर सुद्धा आलेले पाहिलेले आहेत. शिक्षक भरती खरंच प्रगतीपथावरती होणार आहे आणि अर्थातच जूनपर्यंत याची मुहूर्तमेढ रोवली जाणार याच्यामध्ये शंकाच नाहीये. आपल्या सोबत जोडलेले आहेत संभाजी मोरे सर हे आमचे शिवयुनिटी फाउंडेशनचे राज्य संघटक आहेत आणि आम्ही जरी अ, मी फेस म्हणून जरी काम करत असले आज YouTube असेल, Instagram असेल, Facebook सगळ्या माध्यमातून, तरी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, की जी आमची टीम आहे ती ग्राउंडवरती जी काम करते त्याच्यामुळं ही माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य होतंय. या माहितीबद्दल कोणाला कोणताही आक्षेप असला तरी त्यांनी स्वतः माहिती जी काही त्यांच्याकडे ओरिजिनल असेल ती सुद्धा या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाकू शकता. कारण मित्रांनो कसं आहे, की आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. जी निगेटिव्हिटी पसरवलेली आहे समाज माध्यमाच्या माध्यमातून अगदी 2च पदं भरणार 2च हजारची भरती होणार, 3च हजारची भरती होणार. त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही जेव्हा ग्राउंडवरती काम करायला सुरुवात केलं, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की असं नाहीये. भूतो न भविष्यती शिक्षक भरती होणार आहे. कोणतीही सरसेवेची परीक्षा जेवढ्या पदांची होत नाही सध्या, त्याच्यापेक्षा जास्त पदांची शिक्षक भरती झालेली असेल आणि म्हणूनच आजच्या या सेशनमध्ये आपण नांदेड झेडपीची माहिती पाहत आहोत. सर मला एक थोडंसं क्लिअर करा, नांदेड हा पेसा अंतर्गत येतो, राइट? नांदेडमधले काही 2 तालुके आहेत मॅडम, ते पेसा अंतर्गत येतात बाकी आणि बाकी पूर्ण सर्व नांदेड नॉन. जिल्हा पेसा अंतर्गत येत नाही. नाही, नाही. मग जेव्हा पेसा क्षेत्राचा जो काही जी-आर आहे 11 फेब्रुवारी 2026 चा, तेव्हा पेसा हं, हं. क्षेत्रातली जी काही भरती येणार आहे, तेव्हा ती 50% तिथले जागा भरणार आहेत आणि 50% सगळे कॅटेगरीज अलाउड करणार आहेत पूर्ण महाराष्ट्रातील. हो, त्याच्यामध्ये हो. फक्त 2च जिल्हे आहेत तिथले? ओके. 2 म्हणजे तालुके, 2 तालुके. 2 तालुके सॉरी 2 तालुकेच आहेत का? हां. हां, आमच्या इथं पेसाला जर जास्त जागा म्हणलं तर किनवट आणि माहूरच्या भागात येतील. ओके. म्हणजे कुठले हे 2 तालुके आहेत जे पेसा विभागातले आहेत? पेसा विभागातले आहेत, पण सध्या माझ्याकडे जी माहिती आली ती नॉन पेसाची आहे मॅडम. ओके. म्हणजे ह्या अजून आम्ही जागा येणं बाकी आहे ह्या हां, पेसाच्या अजून आकडेवारी आपली आली नाही. हं, हं. पण नॉन पेसाची आम्ही मागच्या काही दिवसापासून आकडेवारी काढण्याचा प्रयत्न केला. हं, हं, हं. त्यामध्ये 380 प्लस जागा आहेत मॅडम, जवळपास 382च्या पुढं. झेडपी नांदेडला का? झेडपी नांदेडला. हां. ओके. 300 किती सर? हे सॉरी 300? 380 प्लस धरा मॅडम, हां, हां, फिक्स. हां. येस, येस. कारण हं, झेडपी म्हणजे 1 ते 5च तुम्ही सांगताय. माध्यमिक पण तुम्ही सांगत नाही आहात, बरोबर ना? हां. ओके. हं, हं, हं. हं, हं. ओके. तर हं. यामध्ये आपण कास्ट वाईज पण जागा काढलेल्या आहेत मॅडम. कॅटेगरी वाईज. कॅटेगरी वाईज, हां, हं, कॅटेगरी वाईज हं. पण जागा काढलेल्या आहेत अचूक माहिती घेतली. ओके. हां, तर याच्यामध्ये ओपनला 86 जागा आहेत. ओपन कॅटेगरीला. ओके. ओबीसीला 76 जागा आहेत. ओपनमध्ये ईडब्ल्यूएस, एस-सी-बी-सी नाही ना इन्क्लूड? नाही, नाही, त्याचे हां, हां. सेपरेट आहेत. ओपनच्या 86 आहेत. ओके. ओबीसीला? 76. ओके. 78. एस-सी 63. एस-सी? 63, 63. 63. ओके. एस-टीला 78 आहेत. 78. हं. एन-टी-बी हं. 12 जागा आहेत. आहेत जागा असं बोलतात एन-टी-बी, हो, एन-सी-ला जागा नाहीयेत. एन-टी-बीला 12 हं. आहेत. एन-टी-सीला 14 आहेत मॅडम, माहिती काढल्याप्रमाणे. आहेत, आहेत. म्हणजे का लोकं असं हं. सांगतात, की जागा नाहीयेत? मला काही कळत नाही. आणि एन-टी-डीला 9 जागा आहेत मॅडम. ओके. इट्स ओके ना, म्हणजे खातं खोललं. हां. हां, एन-टी-डीला 9 आहे तिथं. बऱ्याच जिल्ह्यामध्ये एन-टी-डीला जागा नाहीत, पण नांदेडमध्ये आहेत. आहेत. हां. नाही सर, याच्या अगोदर सुद्धा मी काही जिल्ह्यांची माहिती आपण या आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून अधिकृत आकडेवारी जो पोहोचवतोय, त्याच्यानुसार सर हं. जागा आहेत एन-टी-डीला. काही जिल्ह्यांमध्ये नाहीयेत. पण एवढी निगेटिव्हिटी हां, पसरून ठेवली आहे, कळत नाही का? हां. आणि एस-सी-बी-सी, हां. येस सर. येस. एस-सी-बी-सीला 14 जागा आहेत. सर 14च आहेत का? म्हणजे कमी आहेत की जास्त? मला कमी नाही, वाटतात एस-सी. 14च आहेत. ह्याच्यामध्ये कसं की 382च्या प्रमाणे आरक्षण वाईज काढल्या नाही जागा नाहीत मॅडम. बिंदू नियमावली व रोस्टरच्या माध्यमातून जेवढ्या जागा येतील प्रत्येक कॅटेगरीला, हं, हं, त्या हं. जागा काढलेल्या आहेत.
ओके. मग सर याच्यामध्ये एकच ॲडिशन प्रश्न विचारते मी. समायोजन झालंय का बरं नांदेड झेडपीचं? नांदेड झेडपीचं समायोजनचं काम चालू आहे. सोमवारी समायोजन पूर्ण होईल असा अंदाज आहे. ओके. ॲट द सेम टाईम यू नो बेटर की 31 आणि मे पर्यंतची समायोजनच्या जागा या किनवट, हिमायतनगर, माहूर या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त होईल असा अंदाज आहे मॅडम. ओके. समायोजन जास्त पदांचं आहे की मीडियम आहे म्हणजे कमी? मग नॉर्मली आहे, असं फार काही जास्त नाही. नाहीये ना? जरी असलं तरी किनवट, माहूर, हिमायतनगरमध्ये जास्त जागा रिक्त आहेत सध्या ओके. आणि त्यामध्ये समायोजन होईल. सर अजून ना याच्यामध्ये हे समायोजनचं झालं, पण सर 31 मे 2026 पर्यंतची रिटायरमेंट इन्क्लूड आहे का ती अजून इन्क्लूड होणार आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये रिटायरमेंट येईल मॅडम. अरे वाह! म्हणजे मग सर ह्या जागा भरपूर चांगला आकडा रिक्रॉस करू शकतील हां, असं. ईडब्ल्यूएसला 12 आहेत ओके, ओके. हां, येते. आणि व्हीजेच्या ज्या जागा आहेत त्या 18 आहेत मॅडम. विजेच्या जागा आहेत त्या 18 आहेत. टोटल हं. अशा पद्धतीने आपल्याकडे कॅटेगरी आलेली आहे आणि याच्यामध्ये अजून ॲडिशन होणार आहेत. क ॲडिशन समायोजन होतील अजून किनवट, ते पेसाचे जे आहेत, हं, हं, हं. त्याच्या अजून जागा यायच्या आहेत मॅडम. ते काही आल्या नाहीत. पण त्या हं. काही जागा ॲड होतीलच 100% हां, त्याच्यामध्ये. सध्या पेसातल्या आणि जे काही आदिवासी जिल्हे आहेत, त्यांना हां. लवकरात लवकर बिंदू नामावली पूर्ण करायला सांगितलेली आहे. ते तर सर आपण पाहतोय आणि त्यांचं अजून झालं नाहीये, त्यामुळे त्या जागा अजून येणं कन्फर्म आहेच. बट सर हं, व्हॉट अबाउट द 31st मे रिटायरमेंट? अशी रिटायरमेंट पण आहे? कारण या अगोदर मी नांदेडची एक फाईल पाहिली होती पी-डी-एफ. हं, त्याच्यामध्ये हं. बऱ्याच रिटायरमेंट खूप मोठी होती. मग त्याचा पण याच्यामध्ये ॲडिशन होऊ शकेल ना म्हणजे? होईल ना मॅडम, निश्चितच. हां, कारण म्हणजे त्याच्यामध्ये ॲडिशनल होणारच, कारण शासनाने तसे निर्देशही दिलेत आणि झडपीचे अधिकारी असतील किंवा पंचायत समितीचे जे आपले शिक्षण अधिकारी असतील ते त्याच्यावरच काम करतायत म्हणजे ओके. आणि जास्तीत जास्त जागा देण्याचा प्रयत्न आहे त्यांचा पण. हां, कारण पोर्टलला जागा आल्यावरती ह्या सर्व जागा यायला पाहिजेत. सर ऑलरेडी जेव्हा नांदेडची रिटायरमेंटची जेव्हा ती लिस्ट पाठवली होती, तेव्हा असेच सगळे हं, बोलत होते, की एवढी सगळी रिटायरमेंट आहे, मग जागा भरपूर येतात. पण तेव्हा हे काही 15 मार्च 2024चा शासन निर्णय कंपल्सरी लावायचा नव्हता. पण आता आपण पाहतोय, की त्याच्यानुसार संचमान्यता चालू असल्यामुळे मग हे जागा हं, थोडं फार कमी होतील असं वाटलं होतं. काहींनी हं, तर हं. असं भाकीत केलं होतं, की अगदी 2 डिजिटच्या पुढे जाणारच नाहीये. तरी पण खूप धन्यवाद नाही, की नाही. जागा तुम्ही वाढतील मॅडम अजून. हां, कमी याच्यामध्ये नाही अजून होणार. वाढतील. बरं सर, हे झालं वाढवतील. प्राथमिकचं. व्हॉट अबाउट माध्यमिक आणि माध्यमिक झेडपीचं नाहीये का नांदेडमध्ये? आहे, चालू आहे मॅडम. बरं आणि दुसऱ्या संस्था. नांदेडमध्ये संस्थांचं काय आहे सध्याची परिस्थिती काय आहे? तुम्ही स्वतः नांदेडमध्ये राहताय. तुम्ही स्वतः ग्राउंडवरती पुरावा करताय कुठंही न सांगता. आपण जे तर काम मॅडम करतोय मागच्या ते मागच्या घरात बसून टेटमध्ये काम करतोय. 2022 हं. मध्ये शारदा भवन सारख्या संस्थेच्या जागा रिक्त राहिल्यात. ओके. हां, म्हणजे सर ज्या तेच तर. हां. सर्वात सर्वात मोठी संस्था आहे नांदेडची, हां, हां. त्या संस्थेच्या पण जागा रिक्त राहिलेल्या आहेत मागच्या भरतीमधल्या. बट सर दिस टाईम देअर विल बी प्लस पॉइंट कारण आता कसं आहे, की एकाच 3 दिले जाणार आहेत ना हो, आणि हो. आपण आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून दोन्ही राउंड एक जवळपास लावण्यात यावेत किंवा एकत्रच लावावेत अशी मागणी करतोय. त्यामुळे हे जागा रिक्तच आहे इथून पुढे एवढा प्रॉब्लेम येणार नाही असं मॅडम मागच्या वेळेस जागा रिक्त का आल्या? तर मागच्या वेळेस एक बिंदू एक पद नव्हतं. एक बिंदू एक पद नसल्यामुळं काय झालं, जे झेडपीला, मनपाला, नगरपालिकाला जे लागले, तर ते पुन्हा संस्थेला वरच्या वर्गाला आले. समजा तो ओके. 1ली ते 5वीला लागला होता झेडपीला. हां, तो हां. पुन्हा 6वी-8वीला संस्थेला आला. येस, मग बिकॉज ऑफ त्याचा ते राउंड असे त्याचा लागत मग दिले त्याचं राईट्स. असं म्हणणं झालं, की झेडपी शेवटी झेडपीच असते म्हणून तो संस्थेला गेला नाही. जवळपास 1-2% मुलं गेली असतील समजा. हां. पण बाकीचे गेले नाहीत. मग त्या ठिकाणी कसं झालं, की एका मुलास 10 शाळा आलत्या. हां, राइट. एका मुलास 8 शाळा आलत्या. हं. एका जागेत जरी 10 आले असले, पण त्या मुलांना ऑप्शन पण होते तेवढे. ऑप्शन. त्यामुळे बऱ्याच संस्थेच्या जागा रिक्त राहिल्या. पुन्हा दुसऱ्या टप्प्यात पण तेच गोष्ट झाली, की जे माझेच आता मी पिंपरी चिंचवडमध्ये आहे. तर आमच्याच तिथले 20-25 शिक्षकांना संस्था आलत्या. हं. 11वी-12वी पासून 9वी-10वीच्या पण आलत्या. पण त्याच्यातले एकही जण गेलं नाही. बापरे! मग यामध्ये काय झालं, त्या जागा रिक्त राहिल्या मॅडम. पण हां. आता तसं नाही होणार एक बिंदू एक पदामुळं. आता एक बिंदू एक पदामुळं काय होणार, झडपीला लागला तो बाद होणार पुढच्या टप्प्यात. म्हणूनच सर मग मला असं वाटतं, मग की बाद झाला, हे की राउंड मेरिट पण यावेळेस मेरिट पण म्हणजे मी म्हणणार नाही किती खाली येईल. मेरिट पण खाली येईल. अनेक नवीन उमेदवारांना संधी मिळेल. एक्झॅक्टली सर, मी तेच म्हणते म्हणून जर एकत्रित जर हे राउंड लावले, लक्षात घ्या हां. फ्रँकली स्पीकिंग हे जर एकत्रित जर हे राउंड लावले किंवा जवळपास जर लावले, तर जी वेळ आहे भरतीला होणार नाही, दुसरा टप्पा लवकर होईल.
आणि मेरिट जर ऑफकोर्स खाली येणार आहे जर तोपर्यंत. मॅडम आपली भरती अंदाजे 15 जून ते 1 जुलैपर्यंत फायनल होईल पहिला टप्पा. येस, येस, येस. आणि लगेच ऑगस्टमध्ये संस्थेचे काय इंटरव्ह्यू सुद्धा होऊन जातील. ऑगस्टच्या आधी. म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत त्यांचे ते इंटरव्ह्यूची तेच प्रोसेस पण झालेली असेल. इंटरव्ह्यूची पण प्रोसेस पूर्ण होऊन जाईल त्यांची पण. आणि दुसऱ्या टप्प्याला दिवाळीपासून पूर्ण काम करण्यास सुरुवात करेल शासन. कारण दुसऱ्या टप्प्यात काय होणार, जे 2022 चे शिक्षण सेवक या भरती जर लागले, पुन्हा त्यांच्या जागा रिक्त होणार आहेत. येस. आणि शिक्षक त्या जी जागा आपण पण मागणी दुसऱ्या केली. टप्प्यात घेणार. ती आणि आपली पुन्हा मग शासन जसं 31 मेचं काढलं रिटायरमेंटचं, तसं 31 डिसेंबरचं रिटायरमेंटचं काढू शकते पत्र. आणि त्या पण जागा पुन्हा इथं ऍड होतील. येस. आणि आता संस्था म्हणजे झाडून येतात आहे. तुमच्या तिथल्या किती हा तर संस्था असतील ज्या पोर्टलला येत नव्हत्या. हा आता त्यांना दिल्याशिवाय पर्याय राहिला नाही सर. मॅडम, आता मी 2-3 संस्था चालकांचे आमचं संबंध आहेत, मुलाखत झाल्या. हां. ते म्हणतात आम्ही पोर्टलची वाट बघतोय. बापरे! शासनाने असं पत्र काढलं की आमच्या मनावर भरत्या ठेवल्या नाहीत. म्हणजे आम्हाला मग वाटून सुद्धा आम्ही करू शकत आम्हाला नाही. एकतर रिक्त जागा असल्यामुळे आम्हाला शाळा चालवणं अवघड जातंय. आणि आम्हाला पद रिक्त ठेवल्यामुळे उद्या आमचं रिटायरमेंट लांबतं त्या जागेचं. उद्या आमच्या अडचणी होतात. यामुळे ते स्वतःहून तयार आहेत. आणि आमची इच्छा असताना सुद्धा आम्हाला जागा भरता येत नाही. आता कारण शासनाच्या हातात आहे सगळं. आमच्या भागातली एक संस्था आहे, नाव नाही घेत, पण त्यांच्या जवळपास 6 ते 7 जागा आहेत मॅडम. हो ना? 6वी ते 10वीच्या. आता ते मागच्या टप्प्यात टाकल्या होत्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2022च्या. पण काही अडचणीमुळे, अतिरिक्त पदामुळे त्यांनी वापस घेतल्या. पण या टप्प्यात ते देण्यास तयार आहे. त्यांचं सगळं तयार आहे. कुण्या काशा किती जागा सगळं. फक्त ते आपले पोर्टल सुरू व्हायची वाट बघतात. सो एव्हरीवन इज वेटिंग फॉर पोर्टल नाउ. आणि मी पुण्यामध्ये 10वीचे पेपर जमा करायला न्यू इंग्लिश स्कूल बेलकरवाडीला गेलतो मॅडम. ओके. तिथले पण जागा रिक्त आहेत. 4 जागा एका शाळेच्या. ओके. त्यांची संस्था मोठी आहे. एका शाळेत तिथले प्रिन्सिपल म्हणले, सर आम्ही पोर्टलची वाट बघतोय. वॉव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. म्हणजे ते देण्यास आता तयार आहेत. आम्हाला शिक्षकांची गरज आहे म्हणतात. आणि त्यांना कुठं तर कळलं ना सर, आता पोर्टल शिवाय भरती नाही. त्यामुळे आणि आता दुसरा एक मुद्दा काल जी.आर. काढला मॅडम, की विना अनुदानित शिक्षक जे घेऊन शाळा चालवत होते, की तुमचे अप्रूव्हल निघतील, तुम्हाला काही दिवस आपण स्केलवरती घेऊ. कोर्टातून काढू अप्रूव्हल. ते आता शासनाने बंद केल्यामुळं अजून संस्था चालक काय करतील, आता पोर्टलला सरळ सरळ जागा देऊन